वरुड येथील पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या अष्टविनायक सभागृह येथे दर्पणकार, आचार्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 6 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ऑरेंज सिटी मराठी संपादक व पत्रकार सोसायटी यांच्या वतीने पत्रकार दिन सोहळा व जाहीर व्याख्यान व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे कुमकुम करण्यात आले होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर भूषण खोले तर विशेष अतिथी म्हणून केदारेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष माधव देशपांडे, संघटनेचे अध्यक्ष दीपक खंडेलवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर दाभाडे, MKC ॲग्रो फ्रेशचे संचालक सोनू सेठ, ताज फ्रूट कंपनीचे संचालक सोहिल खान, सत्कार मूर्ती म्हणून वरुड नगरपालिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ईश्वर सलामे तसेच शेंदुर्जना घाट येथील नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुवर्णा वरखडे यांचा आयोजकांच्या वतीने शाल, श्रीफळ व शील्ड देऊन सत्कार करण्यात आला होता। प्रमुख अतिथी म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र राजुरिया, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील, ज्येष्ठ पत्रकार गिरीधर देशमुख व दीपक बोंद्रे यांचा सुद्धा आयोजकांच्या वतीने शाल, श्रीफळ व शील्ड देऊन सत्कार करण्यात आला होता। यावेळी स्वर्गीय पांडुरंग बहुरूपी पत्रकारिता पुरस्कार 2026 उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चंद्रकांत भट यांना प्रदान करण्यात आला। जीवन सुंदर आहे या विषयावर नांदेड येथील प्रसिद्ध युवा व्याख्याते गणेश शिंदे यांच्या व्याख्यानाने उपस्थित नागरिकांची मने जिंकली। यावेळी मोर्शी येथील पत्रकार मंडळी यांनी नांदेड येथील युवा व्याख्याते गणेश शिंदे यांचा संजय गारपवार, अजित जोशी, अजय पाटील, दिनेश मिश्रा, अरुण जोशी यांनी सत्कार केला। प्रास्ताविक स्वप्नील आजनकर, आभार प्रदर्शन अविनाश बनसोड यांनी केले। यावेळी वरुड तालुक्यातील समस्त पत्रकार बांधव व वरुडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।